नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण या चॅनलमध्ये बघत आहोत DSA सिरीज. आणि आज DSA सिरीजचा आपला दुसरा दिवस आहे, अर्थात DSAचा चौथं सेशन आपण घेत आहोत. चौथ्या सेशनमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा क्वेश्चन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, रिव्हर्स करायचं आहे आपल्याला ॲरेला. क्वेश्चनचं नाव आहे रिव्हर्स अन ॲरे. एक गिवन ॲरे दिलेला असेल आपल्याला आणि त्याला आपल्याला सिम्पली रिव्हर्स करायचे आणि रिटर्न करून टाकायचे. तुम्ही बघू शकता इथे इनपुट दिलेला आहे आपल्याला 1 4 3 2 6 5 हा ॲरे. आणि आपण आउटपुट काय रिटर्न करणार आहोत तो 5 6 2 3 4 आणि 1. ॲज इन आपल्याला ॲरेला सिम्पली रिव्हर्स करायचं आहे आणि रिटर्न करायचं आहे. अत्यंत सिम्पल क्वेश्चन आहे, अत्यंत इझी क्वेश्चन आहे. बट तरी पण एक त्यामध्ये एक ट्रिक आहे जी आपल्याला यूज करायची, 2 पॉइंटर टेक्निक. ऑप्टिमल सोल्युशन काय असणार आहे, काय नाईव्ह सोल्युशन असणार आहे, आपण दोन्ही बघणार आहोत. चला तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया सगळ्यात सिम्पल सोल्युशन. याचं सगळ्यात सिम्पल सोल्युशन हे असेल की आपण एक नवीन ॲरे तयार करणार आहोत. न्यू ॲरे तयार केल्यानंतर तो कुठल्या लेंथचा बनवायचा आहे तर आपल्याला गिवन ॲरेचा जो लेंथ आहे त्याच ॲरेच्या लेंथमध्ये आपल्याला त्याला क्रिएट करायचं आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे तर गिवन ॲरेला आयट्रेट करायचं आहे फ्रॉम n-1. i = n-1 पासून स्टार्टिंग करायची आहे. आयला मायनस मायनस करून जायचं आहे आणि कुठपर्यंत जायचं आहे तर i <= 0 ही कंडिशन असली पाहिजे. i - ही कंडिशन असली पाहिजे आपल्या फॉर लूपची. आता होईल काय की आपल्याला नवीन ॲरेमध्ये, सपोज त्याचं नाव आपण RES ठेवलेलं आहे, नवीन ॲरेमध्ये आपल्याला त्या एलिमेंटला टाकायचं आहे. नवीन ॲरेमध्ये आपल्याला टाकण्यासाठी RES तर स्टार्ट आपल्याला 0 पासून करावं लागेल, मतलब 0 पासून करावं लागेल. बट आय आपलं किती आहे सध्या, n-1 आहे. ॲज इन आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक एलिमेंटसाठी n-i-1 हे आपल्याला करावं लागेल. हे ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला फर्स्ट आयट्रेशनसाठी 0, दुसऱ्यासाठी 1 2 3 अँड सो ऑन हे इंडेक्सेस आपल्याला भेटतील. तर इथे एक ट्रिक आहे थोडीशी, म्हणजे इथे कन्फ्यूज होऊ शकतो स्टुडंट, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की RES n-i-1 करायचं आहे आणि त्यामध्ये सिम्पली आपल्याला ARR ऑफ i हे आपल्याला टाकायचं आहे आणि सिम्पली रिटर्न करायचं आहे RES, रिटर्न RES. बस. रिटर्न केल्यानंतर RES आपल्याला रिव्हर्स ॲरे भेटेल. जो आपला ARR ॲरे गिवन दिलेला होता त्याच्या रिव्हर्स आपण ॲरे ऑलरेडी केलेला आहे आणि आपण रिटर्न केलेला आहे. याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असेल, टाईम कॉम्प्लेक्सिटी याची O(n) असेल, कारण की आपण फक्त एकदाच लूप चालवले आहे. बट यामध्ये आपल्याला आपण एक एक्स्ट्रा स्पेस यूज केलेला आहे. एक्स्ट्रा स्पेस ॲज इन वी हॅव क्रिएटेड वन ॲरे. सो आपलं ऑक्झिलरी स्पेससुद्धा किती झालेलं आहे, O(n), जे की आपल्याला बिलकुल नाही पाहिजे. आपण 2-3 दिवस झाले या गोष्टीबद्दल बोलतो आहे की ऑक्झिलरी स्पेससुद्धा आपल्याला ऑप्टिमल पाहिजे आणि टाईम कॉम्प्लेक्सिटीसुद्धा आपल्याला ऑप्टिमल पाहिजे. तर याचं ऑप्टिमल सोल्युशन काय असू शकतं, ऑप्टिमल सोल्युशन मी आता तुम्हाला सांगतो. ऑप्टिमल सोल्युशनमध्ये एक ट्रिक आहे. ट्रिक ॲज इन वी हॅव टू यूज 2 पॉइंटर टेक्निक. 2 पॉइंटर टेक्निक कशी यूज करायची, सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त रिव्हर्स करायचं आहे. अरे रिव्हर्स ॲज इन काय, तर तुम्ही नीट बघितलं तर इथं होतं आहे काय, 1 आणि 5ला जर तुम्ही बघितलं तर यांची प्लेस जी आहे ती इंटरचेंज झालेली आहे, 1 आणि 5. तसंच सिमिलरली 4 आणि 6बद्दल आहे. 4 आणि 6ची प्लेस इंटरचेंज झालेली आहे. 3 आणि 2चं 2 आणि 3 झालेलं आहे. ॲज इन आपल्याला करायचं काय आहे, करायचं फक्त एवढंच आहे की आपल्याला 2 पॉइंटर्स सुरुवातीला डिक्लेअर करायचे, i = 0 आणि j = n-1. ॲज इन हे 2 असतील आपले इंडेक्सेस ज्यांना आपल्याला स्वॅप करायचे. आणि हे याच्यासाठी कुठला लूप आपण वापरणार, आपल्याला फॉर लूप वापरून नाही चालणार, आपल्याला व्हाईल लूप वापरावं लागेल. तर व्हाईल लूप कधीपर्यंत चालणार, व्हाईल j > i. जोपर्यंत जे ग्रेटर आहे आय पेक्षा तोपर्यंत हे व्हाईल लूप आपला चालणार आहे. आपल्याला करायचं फक्त सिम्पल एवढंच आहे की इंट टेम्प
is equal to ARR of I int ARR of I is equal to ARR of J. म्हणजे ARR ऑफ I मध्ये आपल्याला ARR ऑफ J ची व्हॅल्यू टाकायची. ॲज इन आपण सध्या 1ला कट करून इथे 5 टाकलेला आहे सुरुवातीला. आता आपला ॲरे असा झाला आहे 5 4 3 2 6 5. बट आपल्याला 5ला सुद्धा तर चेंज करावं लागेल, 5ला सुद्धा 1 टाकावं लागेल, बरोबर. आपण हे जे टेम्प तयार केलेलं आहे ना, हे त्याचसाठीच केलेलं आहे. तर आता आपण ARR ऑफ J मध्ये आपल्याला टाकायचं आहे टेम्प. सो आपण काय करणार आहोत, स्वॅप करणार आहोत. हे जे 3 लाईन्स आहेत ना, हे स्वॅपिंगसाठी यूज केले जाते, कधी पण लक्षात ठेवायचं. स्वॅप करायचं आहे आपल्याला प्रत्येक एलिमेंट, आणि ज्या वेळेस जे ग्रेटर दॅन आय होतो त्यावेळेस आपण या लूपच्या बाहेर पडतो आणि आपल्याला जो ॲरे आपला ओरिजिनली आपल्याला दिलेला जो ॲरे आहे ARR, हा ऑलरेडी आपल्याला रिव्हर्स्ड ॲरे भेटून जातो. जसं या व्हाईल लूपच्या आपण बाहेर येतो तसं आपल्याला जो आपला गिवन ॲरे असेल तो ऑलरेडी रिव्हर्स झालेला असतो. सो सिम्पल आन्सर आहे याचं. बट कधीकधी आपण फॉर लूप यूज करण्याच्या किंवा मग एक्स्ट्रा ऑक्झिलरी स्पेस यूज करण्यामुळे कधीकधी आपल्याला बॅकस्लॅशेस कधीकधी भोगावं लागतात इंटरव्ह्यूवर समोर. बट ही ट्रिक जर तुम्ही यूज केली, हे जर सोल्युशन तुम्ही जर यूज केलं, यामध्ये O ऑफ n टाईम कॉम्प्लेक्सिटी आहे. ॲक्च्युली O ऑफ n/2 आहे, कारण की आपण हाफवेज जातो आहे खरं बघायला गेलं तर. कुठल्याही ॲरेच्या आपण हाफवेज ॲटरेट लूप लावलेला आहे, कारण की आपण O ऑफ n पर्यंत जाणारच नाही आहोत. O ऑफ n/2 पर्यंतच आपला हा पॉईंट, ही जी कंडिशन आहे ही मीट होऊन जाणार आहे. सो आपण O ऑफ n/2 ही आपली टाईम कॉम्प्लेक्सिटी असेल, आणि आपली स्पेस कॉम्प्लेक्सिटी पुन्हा एकदा कॉन्स्टंट असेल, कारण की आपण कुठलाच नवीन ॲरे डिक्लेअर नाही केलेला. आपण त्याच ॲरेला मॉडिफाय केलेला आहे, त्याच ॲरेला आपण काय म्हणतात त्याला, म्हणजे चेंज करून आपण त्याच ॲरेला रिटर्न करतो आहे. तर हे एक त्यामध्ये एक ट्रिक होती जी तुम्हाला सांगायची होती. अशाच कंटेंटसाठी, अशाच क्वेश्चन्ससाठी, DSAच्या प्रॅक्टिसेससाठी तुम्ही माझ्या पेजला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असंच मी क्वेश्चन्स घेऊन येणार आहो. उद्यासुद्धा आपलं सेशन असणार आहे. आपले सेशन्स आता याच्यानंतर डेली असणार आहेत. जवळपास 3 महिन्यांसाठी ही सिरीज चालू केलेली आहे मी, आणि 3 महिन्यामध्ये आपल्याला जवळपास 160 क्वेश्चन्स, 180 क्वेश्चन्स जवळपास आपल्याला कवर करायचे आहेत, ज्यामध्ये DSAचे सर्वच्या सर्व पॅटर्न्स कवर होतील. मी तुम्हाला पहिल्याच इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितलं होतं आपण कुठले कुठले टॉपिक्स कवर करणार आहोत, कुठले कुठले आपण पॅटर्न्स कवर करणार आहोत. सो तुम्हाला जर DSA मास्टर करायचं असेल आणि तुम्ही आत्तापर्यंत पहिले लेक्चर्स बघितले नसतील तर प्लीज पहिले लेक्चर्स बघा. त्यानंतर ही DSAची जी दररोजची सिरीज आहे ती डेली फॉलो करा. DSA मास्टर झाल्याशिवाय तुम्हाला मी सोडणार नाही आहे, हे माझा शब्द आहे. अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.